काजू 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 फेनी, हे बघा काजू, हे बघा किती सारे काजू काजू। ना रस निघतोय बघा, हे बघा। तर ह्याचा जो रस आहे ना, हाच काजू फेनीसाठी वापरला जातो। बागेतले काजू किती निघाले, 10 किलो अंदाजे निघालेले, मस्त आहे बघा। श्री स्वामी समर्थ मित्रांनो, मी गोरायता विशाल या यूट्यूब चॅनलवर तुमचा सर्वांचा स्वागत आहे। तर मित्रांनो, आता आपण आहे शिरोड्याला, आणि शिरोड्याला माझा मामा राहतो, आणि आज आपण माझ्या मामाच्या बागेतील ताजे ताजे काजू काढणार आहोत। कारण आता मेचा सीझन एंड होत आहे आणि काजू आता खूप कमी प्रमाणात राहिलेले आहेत। तर आपण एक एक करून काजू काढू आणि मी तुम्हाला आमची बाग कशी आहे ते दाखवतो। तर चला मित्रांनो, ताजे ताजे काजू काढूया। तर मित्रांनो, मी आणि माझा मामा आम्ही चाललो आहोत डोंगरावर। तर कशाला? काजू काढायला, काजू गोळा करायला। तर हे बघा, जंगलात आहे आपण, आणि मस्त मी तुम्हाला ताजे ताजे काजू दाखवतो। हा बघा काजू, आता त्याला काटा लावून आपण काढूया। भरपूर काजी आहे, हे बघा। काही काही काजी आहेत ना, हे खालीच असतात, हे बघा, हे बघा बोंडू, मस्त ना एकदम। हाताने काढू। हा बघा कसा निघाला मस्त। बघा खाली पडलो। कलेक्ट करू आपण एक एक एक। हे काजू पडल्यानंतर ना, हे खाली हे ते आपण सोडत नाही, याला आपण गोळा करून बघा, हे असा बास्केट आहे ना, याच्यात टाकून देतोय बघा। फिलहाल तर आपल्याला इतके निघालेले आहेत आणि भरपूर निघणार आहे, कारण ना काजीचे झाडं भरपूर आहेत इकडे। तर सर्व काही आपल्याला साफ करायचं आहे। हे बघा तिथे मस्त, हे बघा पूर्ण काजीची बाग आहे। कच्चे पिकलेले आपण कसे ओळखायचे? तर हे बघा, हे जे हरा कलर आणि थोडा येल्लो आहे ना, म्हणजे हा काजू कच्चा आहे अजून, एकदा बघून घ्या। हा बघा, आणि पिकलेला काजू मी तुम्हाला दाखवतो की पिकलेला काजू कसा रंग सोडतो आणि कसा आपण पिकलेला काजूला ओळखायचं। तर हे जे माझ्या हातामध्ये ना, हरे बघा, हरे आणि थोडे येल्लोइश आहे, हे कच्चे आहेत। हा असतो काजू पिकलेल्याचा रंग, जो आपल्याला पिवळ्या कलरमध्ये पाहायला भेटतोय। हा बघा, हा अशा प्रकारे आहे ना काजू पिकलेला आहे। आणि एक लाल कलर पण असतो, त्यांनी पण काजू पिकलेला आपण ओळखू शकतो। तर हे बघा, इथे मस्त सॅम्पल आहेत, एक कच्चा आणि एक बघा हा पिकलेला, हे बघा। तर अशा प्रकारे काजू आपण ओळखू शकतो की कुठले कच्चे आणि कुठले पिकलेले आहेत। हा येल्लो कलर आहे, पिवळा कलर, आणि लाल कलर पण झाला ना काजूला तरी तोही पिकलेला आहे। तर हे बघा, हे बघा मित्रांनो, हा जो लाल झाला आहे ना, हा बघा, हा पण पिकलेला आहे बरोबर। हा जो लाल आपण पाहतोय ना, हा पण पिकलेलाच आहे, म्हणजे येल्लो कलर आणि हा बघा असा लाल कलर आला पाहिजे,
म्हणजे हे पिकलेले आहेत आणि ग्रीन कलर जो आहे तो आपला कच्चा आहे अजून. तशा प्रकारे बघा मी दाखवले तुम्हाला कलर कसे असतात काजूंचे पिकल्यावर. मामा हा काजू कुठला आहे? हा काजू कुठला आहे? मालवणी गावठी. गावठी मालवणी. काजूचे जात किती असतात आपले? 2. कुठले कुठले? कलमी काजू आणि गावठी काजू. कलमी काजू आणि गावठी काजू. ते आपले जे मड्यात आहे ते आपले डोंगरामध्ये हे कुठले आपले? गावठी काजू. चविष्टला कसं आपलं? टेस्टी आहे, भारी एकदम. अजूनपर्यंत बघा इतके काजी निघालेले आहेत, अजून भरपूर निघणार आहे. काम आमचं जोरात चालू आहे, बरोबर ना? हे बघा 2 काटे आहेत हातामध्ये आणि रप्पा रप्पा काम चालू आहे आमचं, रप्पा रप्पा. हे बघा रप्पा रप्पा काम. मामा असतोय. आता हे मामा काजूचं सीझन काय आपलं कधी असतं, चालू होतं? मार्चला. मार्च ते किती? एप्रिल मे एंडिंग. या महिन्यात मेला खाली होतं, म्हणजे या दरम्यानात आपलं या मध्यम भागातच आपलं काजी येतात, बरोबर ना? म्हणजे मार्चच्या महिन्यामध्ये ना, एप्रिल मे म्हणजे 2 महिने झाले. 2 महिने, 2 महिन्यामध्ये काजी येतात. हे बघा वरतीच लटकत आहे, एकदम खालती हाईटवर आहे. इथं हातानेच काढूया आपण. हे बघा खालती बघा किती पडलेले आहेत. हे बघा सगळे पिकलेले आहेत. काजू काजू फेनी. हे बघा काजू, हे बघा किती सारे काजू. काजू हमारे बाग का काजू. हा बघा हा आहे काटा आणि हा बघा काजू पडला बघा. हे बघा, हे बघा बोंडू खाऊया. बोंडू. हा बघा हा काजू, त्याला आपण हे बघा रस निघतोय. एक नंबर. बघा ताजं ताजं. हे बघा किती पाणी निघालंय बघा. हे बघा. तर हा जो बोंडू आहे ना, बोंडू याचा वापर कशाला केलेला जातो ना, मी तुम्हाला लास्टला सांगतो. तो त्याच्या आधी मी खातो जरा. बघा हा काजू. हे बघा हा डब्बा भरला
हे बघा. आणि तिथे मामाने अजून एक पिशवी पण आणलेली आहे बघा. हे बघा मोठे मोठे रे. मला वाटतं ना पूर्ण हा डब्बा भरून जाईल. चला अजून आणायचेत आपल्याला. हे बघा मित्रांनो, हे आहे सुरंगीचं झाड. हे बघा, आपण हे पाले पाहू शकता ना, चपटे. या चपट्या पाल्यांमध्ये ना, या चपट्या पाल्यांमध्ये आपले सुरंगीचे कळ्या असतात फुलांचे. आणि खालती आहे ना, काढताना इथे कपडा म्हणजे कापड वगैरे लावतात. जे पण सुरंगीचे जे कळ्या असतात ना, खालती पडतात. तर हे जे झाडाचं स्पेशलिटी काय ना, हे जे सुरंगीचे कळ्या असतात ना, ते आपण परफ्युम्स किंवा अत्तर आणि अनेक गोष्टी ना, या सुरंगीच्या कळ्या वापरले जातात. तर हे आहे असं सुरंगीचं झाड. हे बघा किती मोठं आहे. हे बघा, आता आपले इतके काजी निघालेले आहेत. आणि आपल्याला आता मेन टास्क आहे ना, की हा जो काजू असतो ना, तो आपल्याला काढायचा आहे, तो घरी न्यायचा आहे. आणि हा जो बोंडू आहे बघा, हा आता विदाऊट काजू आहे बघा. हा आता तसा बघायला गेलं तर काही यूज नाही आहे. ॲक्च्युली याचा वापर आहे ना, काजू फेणी बनण्यासाठी येतो. तर त्याला ना खूप मोठा प्रोसिजर आहे काजू फेणी. हे बघा, याच्यातून ना रस निघतो. हे बघा, हे बघा. तर ह्याचा जो रस आहे ना, हाच काजू फेणीसाठी वापरला जातो. हे बघा. आणि कोण कोण खातात, पण आपण खाऊन खाऊन कंटाळलेलो आहे. 2-3 दिवस आपण हेच खातोय. तर आपण आता काजू काढतोय आणि हे साईडला करतोय. तर हे आता कसं आहे ना, इथे वन्य जनावर असतात ना, हे लोक खातात. तसं हे वेस्ट नाही आहे, हे लोक वन्य जनावर खातात, बरोबर ना. माकड आहे, डुकर असतील, रानडुकर आणि गुरं, हा हे लोकांच्या पोटात जाणार ना. म्हणून बघा, आम्ही एक साईडला ठेवतोय जंगलामध्येच. जे पण रात्री रानडुकर असेल, मग आपण बोलू शकतो काही वन्य जनावर असतील, ते आरामशीर खातील. तर आता आपण बघा हे साईडला करतोय. इतके काजू आज आपल्याला मिळालेले आहेत. हे बघा, अजून एक बालडी बघा भरून आलेली आहे. स्टॉक आहे आज, आता संपायला आलेला आहे. मे एंडिंग. हे बघा, चला आपलं काम करू, बोंडू काढायचं. मामाने बघा काम दिलंय, बोंडू साईडला करायचे आणि काजू साईडला करून या पिशवीत टाकायचे. कारण बघा ना, आता संध्याकाळ होत आहे बघा, सूर्य आलेला आहे खालती, आता सूर्यास्त होणार आहे. त्याआधी आपल्याला हे सर्व सफा करून या पिशवीत टाकायचे. तर चला आता फटाफट करू. हे बघा, आणि पिशवी भरू आणि घरी जाऊ. हे बघा, मामा आपले किती किलो काजू निघाले ते आपले? तरी अंदाजे काय असतील? 10 किलो. आणि हे आपण आता घरीत ना, विक्री तर नाही करत नाही, विकणार याला पण. याला सुकवणार. कसं सुकवतो आपण? उन्हामध्ये, फक्त उन्हामध्ये सुकवायचं चांगल्यापैकी. 1 दिवस उन्हामध्ये सुकवायचं, म्हणजे सुकून जाणार. धुवायचे पाण्याने. हा हा, सुकट टाकायचं बस. आणि मग विकायला त्याला काबरी येत नाही. हा हा हा, असे टाकले तर काबरी येणार. हा हा, बरोबर. आणि मग त्याला विकायला येतो चिरडा. आणि कसा रेट आहे काजूचा आता फिलहाल? 150 रुपये किलो. टर्पल काजू. टर्पल म्हणजे हे सोललेले नाही, सोललेले 600 रुपये किलो. हे विदाऊट सोललेले 150 रुपये किलो टर्पल काजू. आणि प्रॉपर सोललेले काजू 600 रुपये किलो. म्हणजे भरपूर फरक पडला. तर बघितलं मित्रांनो,
हे बघा आजचे बागेतले काजू किती निघाले, 10 किलो अंदाजे निघालेले आहेत. मस्त आहे बघा मित्रांनो. पाहिलं आपण कसे बागेतून काजू काढले आणि आता त्याला घरी घेऊन चाललेलो आहे. आता मामा बोलतो आहे की विकायचं पण आहे, तर त्याला सुकून विकणार. तर मित्रांनो आता वेळ झाली आहे निरोप घ्यायची, सूर्यास्त झालेला आहे. तर चला मित्रांनो भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. असंच काहीतरी एक नवीन ब्लॉग आपण प्रत्यक्ष घेऊन येत राहतो. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. चला टाटा बाय बाय. तर मित्रांनो हे बघा काजू काढता काढता आपला आयफोनचा ग्लासच तुटलेला आहे बघा. हा बघा दगडावर पडला. शेट.